मित्रांनो नमस्कार. आज आपण चाललो आहोत मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानवडी या गावात. पानवडी गावात कसं जायचं, काय पाहायचं, तिथं खाण्याची राहण्याची काय सोय आहे, या सर्वांची विस्तृत माहिती आपण आज पाहणार आहोत. हा समोर दिसतोय ती आहे पुरंदरची डोंगर रांग आणि या डोंगराच्या पलीकडेच पानवडी हे अतिशय सुंदर असं गाव आहे आणि तेच पाहण्यासाठी आज आपण निघालो आहोत. या ठिकाणावरून जाताना हा वळणाचा घाट आपल्याला प्रथम नजरेस पडतो. पानवडी गाव हे सासवड पासून अंदाजे 12 किलोमीटर अंतरावर असणारे गाव आहे. इथे आल्यावर प्रथमतः आपल्याला लागतो पानवडी घाट आणि या पानवडी घाटातील वळणाचे रस्ते अतिशय सुंदर आणि मनमोहक असे रस्ते असून याचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. खूपच सुंदर असे रस्ते आहेत आणि वळणदार रस्त्यावर फोटोशूट करण्यासाठी खूपच छान वाटते. हे पहा, संपूर्ण डोंगर रांगा, जिकडे पाहावे तिकडे पाणी आणि हिरवागार निसर्ग. आणि समोर दिसतंय ते सासवड. या ठिकाणी आल्यावर आपल्याला हा अतिशय सुंदर असा घाट रस्ता दिसतो आणि घाट रस्त्याच्या खाली या ठिकाणी बघा उंच उंच डोंगर आहेत आणि खोल दर्या. या ठिकाणी पावसाचं पाणी साठलेलं आहे आणि समोर दिसतोय तो एक ढाबा आहे. या ठिकाणी आपली जेवणाची राहण्याची सर्व प्रकारची सोय होते. अतिशय सुंदर असं ठिकाणी, यासाठी ज्याला मिनी काश्मीर असं म्हटलं जातं. आता खूप भयानक असा वार आहे. हे पहा, या ठिकाणच्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल तर पानवडी सारखे ठिकाण आपल्याला पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी बघा डोंगरावर चरायला चाललेली गुरे. खूपच सुंदर असा अनुभव. आणि ज्याच्यासाठी हा घाट ओळखला जातो, वळणाचे रस्ते खूपच सुंदर, आकर्षक आणि अतिशय चांगल्या स्थितीतील रस्ते पाहण्यासाठी या ठिकाणी आपण नक्की यावं. आता या घाटाच्या निम्म्यामध्ये वाघजाई मातेचं एक मंदिर आहे आणि या वाघजाई मातेच्या मंदिरा शेजारी अतिशय सुंदर आणि मनमोहक असा हा धबधबा आहे. या ठिकाणी आपण भिजण्याचा, खेळण्याचा चांगला आनंद घेऊ शकतो. खूपच सुंदर, छोटासा आणि बिगर धोकादायक असा हा धबधबा आहे. या ठिकाणी समोर वाघजाई मातेचं मंदिर आहे. खूपच छान सुंदर असं हे वाघजाई मातेचं मंदिर आहे. हे पहा धबधबा खूपच छान, सुंदर आणि सुरक्षित आणि सासवड पासून अतिशय कमी अंतरावर. आपण नक्की एकदा या ठिकाणी भेट द्यावी. त्या धबधब्याच्या बरोबर समोरच हॉटेल पाटीलवाडा नावाचे एक हॉटेल आहे. खूपच रुचकर आणि स्वादिष्ट जेवण या ठिकाणी मिळतं. त्यामुळं खाण्यापिण्याची इथे अजिबात काळजी करायची नाही. खूपच सुंदर आणि मनमोहक असं दृश्य आहे. बघा,
पावसाळ्यातील वातावरण, अतिशय छान आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी बघा. आता सध्या पाऊस पडतोय त्यामुळे काचावर पाणी आहे आपल्या. आपण या ठिकाणी एक पूर्ण दिवस सहज घालवू शकता अशी या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. पानवडी घाटाच्या मध्यावर आल्यावर पानवडी हेरिटेज झेंडे फार्म नावाचे अतिशय सुंदर आणि नावाजलेले हॉटेल या ठिकाणी आहे. या ठिकाणी राहण्याची सुद्धा सोय आहे. खूपच छान व्हेज नॉन व्हेज जेवण या ठिकाणी मिळते. इनडोर आउटडोर गेम खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध आहे. निसर्गाच्या सानिध्यात जर आपल्याला या ठिकाणी यायचे असेल तर या ठिकाणी आपण येऊन पूर्ण एक दिवस व्यतीत करू शकतो. हे पहा किती मनमोहक दृश्य आहे. या ठिकाणी आल्यावर आपल्याला हे बघा खूपच छान प्रकारे वरून कसं पाणी येते, खाचरा खाचरातून पाणी खाली चाललेलं आहे. या ठिकाणी आता जोरदार पाऊस आलेला आहे. हे बघा खूपच सुंदर आणि अविस्मरणीय असा नजारा आहे. हे बघा पाणी खूपच छान. बघा वातावरण छान आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघा ओढ्याला आलेलं पाणी संपूर्ण खाचरं भरून या ठिकाणी वाहत आहेत. खूपच मोठा असा या ठिकाणी पूर आलेला आहे आणि हे पाणी पूर्ण पावसाळ्यात आपल्याला पाहायला मिळतं. आता सध्या गढूळ पाणी आहे पण नंतर हे पाणी स्वच्छ होतं. पहा या ठिकाणी खूपच मोठा पूर आलेला आहे. या ठिकाणी काल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे रात्री. हा समोर जो आपल्याला दिसतोय तो पानवडी धबधबा. आता सध्या इथं खूप पाणी आहे. ज्यावेळेस पाणी कमी होतं त्यावेळेस येथे फोटो काढाय खूप सुंदर छान आणि अतिशय सुरक्षित असे ठिकाणी. पण सध्या खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं इथं पूर आलेला आहे. पूरजन्य स्थिती या ठिकाणी आहे. पण आपण थोड्या दिवसांनी ज्यावेळेस पाऊस पूर्ण उघडेल त्यावेळेस या ठिकाणी नक्की यावं आणि हे ठिकाण पाहावं. खूपच छान असं ठिकाण आहे. ते बघा पाण्याचं रौद्र रूप या ठिकाणी बघा खूपच भयानक. या ठिकाणी आल्यावर आपल्याला हे समोर जे बंधारा दिसतोय या बंधाऱ्यातील पाणी या ठिकाणी खाली येतं आणि या ठिकाणी एक सुंदर असा धबधबा तयार होतो. सध्या काय झालं तर पावसामुळं हे सर्व गढूळ पाणी दिसते आपल्याला. पण पाऊस उघडल्यानंतर खूपच सुंदर आणि छान सुरक्षित असा या ठिकाणचा धबधबा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतो. हे पहा यावरती बोटिंग सुद्धा आपल्याला असते. या तलावामध्ये बोटिंगची सोय आहे. या पानवडी गावामध्ये आल्यानंतर आपल्याला हा एक खूप मोठा असा बंधारा पाहायला मिळतो आणि या बंधाऱ्यामध्ये बोटिंगची सोय आहे. बोटिंग असते या ठिकाणी. अत्यल्प असा दर असतो. तो दरही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बोटिंग चालू झाल्यावर सांगेल. या ठिकाणी बघा हा बंधारा पूर्ण भरलेला आहे. फोटोशूट करण्यासाठी अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी जागा या ठिकाणी बघा. हे जे मागं दिसतंय हे सर्व पुरंदर किल्ल्याच्या रांगा आहेत. किल्ले पुरंदरच्या रांगा आणि याच्या पलीकडे काळदरी, इकडे पाठीमागे पानवडी आणि हा जो आहे भिसेवाडी म्हणजे पानवडीचाच एक भाग आहे. येथील हा बंधारा आहे. खूप मोठा असा बंधारा आहे. अतिशय सुंदर, आकर्षक आणि सुरक्षित असा हा बंधारा.
त्या ठिकाणी बघा वातावरण एवढं सुंदर आहे आजचं. पाऊस पडल्यामुळं पाणी सगळं गढूळ दिसतंय. या ठिकाणी बोटिंगची सोय असते. याच ठिकाणी चहा, नाश्ता, भजी सर्व प्रकारचं साहित्य आपल्या या ठिकाणी मिळतं. पाऊस उघडल्यानंतर एक दिवसाची फॅमिली ट्रिप करण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण. आणि सर्वात महत्त्वाचं, घरगुती जेवण जर पाहिजे असेल तर ही या ठिकाणी बनवून मिळतं. या ठिकाणी बघा खासरातून जे पाणी येतंय ते दिसतंय का? खूपच छान आणि आकर्षक असं दिसतं आपल्याला. खूप सुंदर असं. जोपर्यंत आपल्या शक्य आहे तोपर्यंत असं वाटतं मोबाईलमध्ये शूट करत राहावं. पाठीमागे पुरंदर किल्ल्याच्या रांगा, ही वेगवेगळी ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. आपल्याला खूप ठिकाणं आहेत. छोटे मोठे धबधबे, ओढे, या ठिकाणी बंधारे. हे बघा हा बंधारा आहे का? आणि ह्या ठिकाणी बघा होडी सध्या बाजूला ठेवलेली. अजून खूप पाऊस असल्यामुळं त्या ठिकाणी एक होडी ठेवली बघा वरती. आता या होड्या चालू झाल्यावर पर्यटकांना खूप आनंददायी वातावरण या ठिकाणी मिळतं. या ठिकाणची ग्रामीण संस्कृती. गावातील ही जिल्हा परिषद शाळा बघा किती सुंदर ठिकाणी. अतिशय छान असं वातावरण, निसर्गरम्य वातावरण. शेजारून खळखळून वाहणारा ओढा, उंच उंच झाडे आणि या निसर्गाच्या सानिध्यात असणारी ही जिल्हा परिषद शाळा. आता बघा ही समोर एक गाडी दिसते आपल्या गाठाने येणारी. ही जी गाडी आहे हीच वळणाचे रस्ते सगळे. हे बघा पूर्ण वळणाचे रस्ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या पानवडी घाटाचं सौंदर्य एवढं विशेष आहे की पूर्ण दिवस कसा निघून जाईल हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि या घाटाच्या वरती गेल्यानंतर हा समोरचा डोंगर दिसतो दुःख आहे तिथं त्या ठिकाणी एक निष्णाई मातेचं मंदिर आहे. सध्या काय झालं तिथं जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही आहे. खूप चिखल आहे. त्या ठिकाणी गाडी जात नाही आहे. आपण पानवडीत आल्यानंतर निष्णाई मातेचं मंदिर हे पाहू शकता. या ठिकाणी बघा गुरं या ठिकाणी शेतात चरत आहेत. अतिशय मस्त असं वातावरण आहे. बघा समोर बघा पाणी, संपूर्ण खाचरं भरून पाणी या ठिकाणी वाहत आहे. फोटोशूट जर करायचं असेल तर किती फोटो काढून किती नको असं होऊन जाईल. कारण निसर्ग सौंदर्यच एवढं भरभरून या ठिकाणी वाहत आहे. म्हणूनच या पानवडीला मिनी काश्मीर असं म्हटलं जातं. या ठिकाणचा जो निसर्ग आहे हा निसर्ग खूपच सुंदर असा आहे. या ठिकाणी सपाट भूभाग कमी आहे पण नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पानवडी गावाला लाभलेलं आहे. हे बघा हे समोर बघा डोंगरातून येणारे छोटे एकदम धबधबे लहान मुलांना खेळण्यासाठी खूपच छान. कसलाच धोका नाही. मस्तपैकी उड्या मारू शकतो, खेळू शकतो, बागडू शकतो. हे बघा अशा प्रकारचे खूप धबधबे या ठिकाणी उपलब्ध आहेत. सध्या काय झाले माहिती आहे का? पाऊस जास्त आहे, चिखल असल्यामुळं मला काय कुठं जाता येत नाही आहे. तरी थोडक्यात माहिती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. या ठिकाणी हॉटेल निसर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला नाश्ता, जेवण, कोल्ड्रिंक सर्व प्रकारचं साहित्य या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. घाटातील वळणाचा रस्ता, गाडी चालवाय पण खूप छान वाटतं या ठिकाणी. हे बघा पाऊस असल्यामुळे थोडं जास्त दिसत नाही आहे. खूपच छान रस्ता आहे.
आपल्याला हे समोर जे दिसतात ही सगळी भात कासरे आहेत आणि ही भात कासरे बघा सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. अतिशय छान असं वातावरण आहे. अजून भात लागवड या ठिकाणी सुरू झालेली नाही आहे. या ठिकाणी बघा खूप छान असं वातावरण. आता सध्या पाऊस पडतोय बघा, पावसाच्या सरी आपल्या दिसत आहेत. हे पानवडी घाटाच्या पायथ्यालाच हा सर्व आपलं पाहायला मिळतं आल्याच वातावरण. बघा डोंगर रांगा पाठीमागं उंच उंच डोंगर आणि हा वळणाचा रस्ता. ती समोर चाललेली एस टी बघा, एस टी महामंडळाची एस टी चाललेली आहे. जो घाट पाहण्यासाठी लोक दुरून दुरून या ठिकाणी येतात. हाच तो पानवडी घाट. अतिशय छान आणि उत्कृष्ट असं या ठिकाणचं रस्त्याचं काम आहे. त्यामुळं सध्या या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी वाढत आहे. कारण शहरापासून म्हणजे या ठिकाणी सासवड जे शहर आहे, शहरापासून सगळ्यात जवळचा चांगला स्पॉट म्हणजे पानवडी. आणि या पानवडीलाच काय म्हणतात, मिनी काश्मीर असं म्हटलं जातं. या ठिकाणी खूपच सुंदर असं वातावरण आहे हे बघा. आणि हा सध्या घाट रस्ता, वळणाचा घाट रस्ता आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी एकदा तरी व्हिजिट करा. पाहायला खूप छान आहे आणि बजेटमध्ये काहीच खर्च नाही म्हटलं तरी चालेल. घरचा डबा आणला तर खर्च काहीच नाही. या ठिकाणी हॉटेल्समध्ये थोडं खाऊ शकता आपण. अशा कळपामध्ये आपल्याला जर शूटिंग करायची म्हटलं तर कसं छान वाटते. गावाकडचं हे नैसर्गिक वातावरण आणि या नैसर्गिक वातावरणात या ठिकाणी बघा ही बकरी या ठिकाणी येत आहेत.